हॅलो. तसेच आमच्या स्पोर्ट्ससाठी काही देणगी आलेले आहेत. श्री रवींद्र कुलाबकर अध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर मंडळ आडे 1001. श्रीमती सुवर्ण राजेंद्र पाटील 201. श्री अनिल नागू नांदगावकर 1111. महजर दिवेगर 1111. मनीष महादेव झेंडेकर 251. विशाल नारायण खले 251. सुधाकर बामा कालेकर 501. सौ मीनाक्षी रामचंद्र कालेकर उपाध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर महिला मंडळ 501. शिवशक्ती झेंडेकर महिला मंडळ 5000. श्री सोमनाथ अंकुश कुलाबकर सरपंच ग्रामपंचायत आडे 501. कुमार निशांत विष्णू कालेकर 501. कुमारी तेजस्विनी महादेव कालेकर पोलीस पाटील आडे 202. रिहान फयाज पटेल 1001. श्री सुहास खोत 501. श्री शराफत कालावे डिस्को जनरल स्टोर्स 501. श्री महादेव पेवकर तंटामुक्त अध्यक्ष आडे 501. पार्वती दत्तात्रय कारेकर 501. काशीराम कुलाबकर 501. सौ लक्ष्मी जहीन पावशे 501. स्वप्नील गुहागरकर शिवशक्ती स्टार्स खेळाडू 333. खेमदेव पाचपंढरी 500. श्री प्रकाश झेंडेकर 500. श्री यशवंत नांदगावकर 501. राहुल विष्णू झेंडेकर 251. संभव महेश कालेकर 101. राहुल विष्णू झेंडेकर 501. शहाबाज कालावे 251. तसेच जी मागे आता मॅच झाली त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जालगावचा अनिकेत. मी अनिकेत यांना विनंती करेन की आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे. हाफिज चिकन सेंटर 251. पद्माकर भोईन 201. कैलासवासी वामन खोपटकर यांच्या स्मरणार्थ मिथुन खोपटकर यांच्याकडून 501 रुपये. डॉक्टर संकेत जाधव 501. तसेच श्री मनोज दाभोलकर अध्यक्ष खारवी समाज आडे 501. सर्व देणगीरांचे शिवशक्ती स्पोर्ट्स आभारी आहे. तसेच चालू असलेला सामना प्रीतम उमासरे मित्रमंडळ SP महाड यांच्या विरुद्ध मंडणगड 11 अटीतटीचा असा सामना. तसेच आमचे लाडके श्री प्रशांत कोकणे यांच्याकडूनही आमच्या स्पोर्ट्सला 1101 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. कृपया आपल्या टीमचं दोन्ही टीमचं एक एक्स्ट्रा खेळाडू माईकपाशी संपर्क साधायचा आहे. अन्सर गोलंदाजीसाठी याला अन्सर. मंडणगड 11 आणि प्रीतम उमासरे मित्रमंडळ SP महाड यांच्यात हा अटीतटीचा सामना. चालू सामन्यामध्ये या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट शकील तिकडे स्वतः आल्याने खूप चांगला बॉल अडवला. शकीबने खूप चांगला बॉल अडवला तिकडे स्वतः बॉलवर गेले आणि एक महत्त्वाची विकेट मिळवली आहे. एक चांगली स्टारकास्ट घेऊन आज संघ प्रीतम उमासरे मित्रमंडळ SP महाड
आणि न्यू बॅटर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला सूरज. शाकिबला माहिती आहे की आपली ओव्हर खूप महत्वाची आहे, चांगल्या अंदाजामध्ये अगदी अदराविणे गरजेचं आहे. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले, फटका थोडा फसला. गुड बॉलिंग, थांबवलं तिकडे शाकिबने. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग शाकिब, चांगली ओव्हर टाकली पहिली ओव्हर शाकिबने, सेफ टाकली आणि मॅच थोडीफार इकडे आता मात्र फक्त 2 रन खर्च करत असताना पहिली ओव्हर एक इकॉनॉमीने खर्च केली गेली आहे शाकिबने. महाड संघ आपला एक प्लेयर असेल तर पाठवायचा आहे. बॉलिंगसाठी अनिकेत. पहिल्याच बॉल अनिकेतचा चुकीच्या पद्धतीने पहिला गेला आणि तिकडे व्हाईट बॉल. या बॉलवर देखील एक खूप पिचिंग मागे ठेवली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला बॅटर अन्सारने. फाईन लेगला मात्र खूप वेळ टायमिंग घेतला आणि एक चांगलं टायमिंग करत असताना या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबवून ठेवलं गेलंय. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक केलं गेलं अनिकेतने. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर महत्वाची विकेट मिळवली कीपरने. अभिषेकने एक चांगला बॉल कलेक्ट केला. वेल स्टॉप अभिषेक. सर्व रिव्हर्सचा चान्स घेतात. मला असं वाटतं समुद्राचं पाणी येते त्यामुळे रिव्हर्सला चान्स घेतात. बट भाऊ रिव्हर्सला तुम्ही चान्स घेऊन रन होणार नाही. इकडे रन्स करण्यासाठी तुम्हाला चार दिशेला बाउंड्री आहे. या बॉलवर देखील गॅपमध्ये चांगला फटका खेळत असताना बॅटरने फ्लिक केलं गेलं. वीरू प्रॉपर टायमिंग केलं मात्र वीरूने आणि 4 रनने स्कोर पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. शाकिबची पहिली ओव्हर सेफ आली. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड प्रॉपर टायमिंग करत असताना शॉट ऑफ द मॅच आणि स्कोर मात्र तिकडे जाईल 16. 16 रन झाले धावफलकावरती. टीम मीटिंग करू नका मित्रांनो, कारण की आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आणि अंधार पण होत आलाय. या बॉल देखील फ्लिक केलं गेलंय. सूरज आहे तिकडे, चांगला बॉल कलेक्ट केला गेलाय. रॉकेट थ्रो आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. चांगली फेकी पाहिली गेली बट बॉलरने पण चांगला कलेक्ट केला बॉल आणि तिकडे बॅटर आउट. न्यू बॅटर अयान. चांगली बॉलिंग केली अनिकेतने. बाउंड्री आलीच बट त्यांनी विकेट पण मिळवले आणि आता या बॉलवर देखील समोर टॅप केला गेलाय आणि या बॉलवर देखील शेवट देखील आपण पाहिलं तर चौकाराने आणि 4 रनने स्कोर पुढे जाऊन पोहोचेल 20 रन झालेत.
मॅच थोडीफार आपण पाहिलं तर शांत चालू आहे. रन्स करावे लागतील बॅटिंग टीमला. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेलाय. 22 रन झाले धावफलकावरती. चांगला बॉल पाहिला गेला. परफेक्ट यॉर्कर बॉलर दर्शन. चांगली बॉलिंग दर्शनची. चांगला बॉल कलेक्ट केला अभिनय पण. आणि आता मंदनगड संघ थोडाफार डगमगलाय. बघूयात कितीचा टार्गेट सेट करेल. 10व पर्व आज संपूर्ण शिवशक्ती स्पोर्ट्स आडे यांच्या टीमच्या माध्यमातून 10व पर्व. सर्व आमची कमिटी तिकडे मस्त बसली आहे. सुशांत कुलाबकर तिकडे खुर्चीवर बसून मॅचचा आनंद घेतात. अगदी थर्ड अंपायर आहेत ते. आणि पाणी तिथून आलं की लगेच तुम्ही पाणी स्टॉप करा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 4 रन आणि चुकी होतीये. 5 रन मिळतील तिकडे प्लस वाईड. स्कोर झालाय 28 रन झालेत. या बॉलवर देखील समोर खेळला गेला. चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. कुमारने अगदी अक्षय कुमार सारखा स्टंट केलाय. वेल स्टॉप कुमार. आणि पहिल्या 3 ओव्हर मला वाटते समाप्त झाल्यात. गुड बॉलिंग. चांगली ओव्हर आली दर्शनची. या ओव्हरमध्ये एकच बाउंड्री आली, ती पण वाईट प्लस आली. नाहीतर चांगला स्पेल टाकला. स्कोर झालाय फक्त 29. एकोणतीस रन झालेत. या बॉलवर लेग ब्रेक आणि खूप चांगला बॉल स्पिन केला तिकडे. बॅटर आउट. काय बॉल फिरवलाय. गुड बॉलिंग. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर कुमारने. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक. थर्टी 40-45 स्कोर पाहिजे होता आणि तिथपर्यंत पोहोचले बॅटिंग करत असताना मंदनगड 11. शेवटच्या बॉलवर मात्र बघूयात बॅटर किती टचअप देईल. आणि या बॉलवर मात्र 4 रन. चांगला टायमिंग केला गेला अय्यरने. आणि तिकडे 42 झालाय. 43चं टार्गेट आहे. अय्यरने चांगलं टायमिंग केलं
आणि तब्बल 43 धावांचं टार्गेट आहे भलं मोठं. प्रीतम उमासरे मित्रमंडळ SP महाड संघाला जिंकण्याकरिता 43चं टार्गेट आहे. चं टार्गेट आहे. सलामची जोडी मात्र दाखल झाले. सूरज करकर एक चांगले खेळाडू आहेत. महाड तालुक्याचं नाव ज्यांनी पण रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं केलं आहे. महाड पोलादपूर इंदापूर त्या परिसरात. आणि या बॉलवर 4 रन. चांगलं टायमिंग केलं सूरजने. त्याला माहिती आहे की आता क्रिटिकल मॅच आहे, थोडीफार हलक्यात घेऊन चालणार नाही, चांगलं स्कोर बनवावा लागेल. चं टार्गेट आहे, त्यामुळे मॅच त्यांना पण बनवावी लागणं गरजेचं. बॉलवर देखील हलक्यात कट करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट दिले, दुसरा रन कॉल दिला आणि थोडे स्कीड झाले सूरज, बट तिकडे रन एकच मिळेल. भव्य दिव्य असं आयोजन शिवशक्ती स्पोर्ट्स आडे. हलकस वारा पण आला होता, बट त्यामुळे मॅच थोडीफार थांबली. आणि 2 दिवस उद्या पण आपण इकडे क्रिकेट पाहणार आहोत. उद्या मुंबई, ठाणे विविध भागातून खेळाडू येतील. तिकडे वेस्टर्न, अंधेरी, वसई, विरार तिकडचे पण काही खेळाडू येतील. आणि 10वं पर्व आहे, 10व्या वर्षामध्ये पदार्पण केलं शिवशक्ती स्पोर्ट्स आडे संघाने. भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म. या बॉलवर कव्हरला ड्राईव्ह केला गेला. एक चांगला फटका अभिषेकचा, क्लासिकल फटका. गुड स्ट्रोक अभिषेक, प्रॉपर टायमिंग केलं. स्कोर झालाय 9 रन. 43चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. धावांचं एक टार्गेट आहे. बघूत कशा प्रकारे प्रीतम उमसारे मित्रमंडळ SP ग्रुप महाड बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन अय्यान. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल, त्याला मात्र फक्त दिशा दिली गेली अभिषेकने. आणि चांगलं टायमिंग केलं अभिषेकने. चांगले फिल्डर पण आहेत आणि फिल्डिंग पण त्यांची पाहण्यासारखी बघितली. किपिंग आपण, पण अभिषेकला माहिती आहे जर जिंकायचंय तर मात्र फाईट करावी लागेल. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल, त्याला टॅप केलं गेलंय. 4 रन. एका साईडला मंदनगडचा संघ आहे, एका साईडला महाडचा संघ आहे. 2 विविध तालुक्यातून खेळाडू इकडे खेळतात. बघत कुठला तालुका जिंकेल. या बॉलवर देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. एक चांगली बॅटिंग अभिषेकची आणि अभिषेकने खुश केलं. वेल बॅटिंग अभिषेक. पहिली ओव्हर पॉवर प्ले. पहिल्या ओव्हरमध्ये 7 प्लेयर तुमचे फक्त खेळतील. नंतर पासून 3 ओव्हर तुम्ही 9 प्लेयर घेऊ शकता. आणि स्कोर झाले तब्बल
21. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 रन केले, आता फक्त 22 धावांची गरज आहे. 4 बॉल 4 बाउंड्रीज मात्र अभिषेकने एक चांगली स्टार्ट दिली आहे. बॉलिंगसाठी जयराम. या बॉलवर फटका फसला गेलाय. सूरज सोडा वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि बॅटर आउट. चुकीला माफी नाहीये, त्यामुळे असा स्ट्रोक तुम्ही मॅच मध्ये असताना खेळणं चुकीचं आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा फटका बसतोय मुन्ना यांचा आणि बॉक्स आउटच्या मध्ये बॅक टू बॅक 2 विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत, त्यामुळे टीमला गरज काय तशी बॅटिंग करणं खूप गरजेचं होतं. आणि आता मात्र 21 रन झालेत. हॅट्रिकच्या उंबाटेवरती आहे जयराम. बघूयात आपल्या टीमला हॅट्रिक मिळवून देईल का. या बॉलवर चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॉल थोडा वरतून ट्रॅव्हल होतो की काय. बॉलिंगसाठी जयराम स्ट्राइक एंडला. अभिषेक या बॉलवर देखील बीट केला गेला. गुड बॉलिंग जयराम. हलकासा लेग स्पिन केला. आता मॅच मध्ये थोडी चुरस निर्माण होते कारण की 2 विकेट आलेत, त्यामुळे मंदनगड टीम पण मॅच मध्ये आली आहे. या स्पेल जर त्यांनी टाकला तर तेही मॅच मध्ये येतील, त्यामुळे क्रिकेट आहे, कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. या बॉल देखील स्वीप खेळले गेले आहेत आणि थोडी मिसफील्ड. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है. अभिषेक घरातून येताना त्याचं लक पण घेऊन आलाय. लक पण तुमच्या सोबत पाहिजे, त्यामुळे अभिषेककडे लक आहे. त्यामुळे कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. 17 वर्षांनी बेंगलोर पण IPL जिंकली. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले. चांगलं टायमिंग. बॉल तिकडे मात्र हळुवारपणे निघून जाईल आणि 4 रनने मॅच मात्र पुन्हा एकदा पुढे जाईल. फक्त 13 धावांची गरज आहे. फक्त 13 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. रियान 11 आणि झयान फायटर. झयान फायटर केळशी आणि रियान 11 आपण टॉस साठी या. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 4 रन.
या बॉलवर देखील मात्र इकडे जी चालू असलेली मॅच आहे त्यात जो जिंकेल तो छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जाळगाव या संघासोबत खेळेल. यानंतरची मॅच तशी असणार याची नोंद घ्या मित्रांनो. जाळगाव संघ आपण तयार राहा. या बॉलवर देखील थांबून खेळले गेलेत आणि फटका मात्र तिकडे डिक्लेअर झोन मध्ये 4 रन हा सामना जिंकलाय. खूप चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर प्रीतम उमसारी मित्रमंडळ SP महाड अभिनंदन, वेल प्लेड. मत्स्यगंध झेंडेकरांना विनंती करेल की आपल्याला तिथून टॉस करायचा आहे. ताई धन्यवाद, आपण देखील आलात आणि ते बरोबर संध्याकाळी आपल्या मॅचसाठी उपस्थित राहिले अशा आमच्या सर्व महिला भगिनी झेंडेकर ताईंच्या हातून आपण टॉस